गीत साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर सुशांत पाटील यांच्या आवाजाकडे वळूया. धन्यवाद पंडित सर. श्रीशा ऑडिओ ऑन अमोल स्पोर्ट्स ग्रुप 5व्या पर्वामध्ये आपण मोठी प्रीमियर लीगला पाहतो. या 2025 मध्ये अप्रतिम दर्जेदार प्रत्येक वर्षी काहीतरी विशेष करण्याचं धाडस आणि ध्येय लक्ष केंद्रित करून आपण क्रिकेटच्या या प्लॅटफॉर्मला उपलब्ध करणाऱ्या सर्व आयोजकांना पाहतो. त्यातीलच अतिशय दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी हा खरं तर आयोजन नियोजन सर्वच गोष्टी पाहायला मिळत आहेत. कौतुकाची थाप येणारा प्रत्येक जण आमच्या या श्रीशा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप यांच्या आयोजनाला देणार आहे. खरं तर या ठिकाणी एक मोबाईल हरवलेला आहे. तर कोणाला सापडला असेल तर द्यायचा आहे. आपण पाहतोय मंजिरी 11 आणि दृष्टी अँड मारवी 11 या दोन संघांच्या दरम्यान ही लढत. सुशांत सर, या ठिकाणी पाहुण्यांचा फक्त 2 मिनिटं सन्मान होईल. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू एका षटकानंतर आपण त्या निश्चितच सन्मानाकडे जाऊया. ओ टू सुशांत सर. तर पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केला गलीतून शोधून. खरं तर हा चेंडू डीपला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. थँक्यू. पहिल्या चेंडूला अगदीच चौकाराचा नमस्कार दाखवलाय. खरं तर सूरज पाटील यांना डावखुरी हाताचा फलंदाज. प्रत्येक टीममध्ये डावखुरी हाताचा फलंदाज असला की थोडीशी बाजू एक जड असते आणि इथे आपण पाहतोय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं क्रिकेट खेळत असताना या अगदी जबरदस्त पाट्यावरती हा खेळ MPL 2025चा दुसरा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु अगदी आपण पाहतोय प्रयत्न चांगला होता. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. उडी घेतली होती परंतु त्याच्या थोडासा आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 5 धावा 2 चेंडूंवरती. पहिला चेंडू चौकार गेल्यानंतर इथे बदल केला होता परंतु थोडासा बॅटच्या टॉप बॉटमला हा चेंडू लागला आणि तिथे फटका मिस पाहायला मिळाला. परंतु कुठल्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी नव्हता. परंतु धावसंख्या घेत असताना थोडीशी रिक्स मात्र जितू भोईर आणि सूरज पाटील यांच्यामध्ये लगावली होती. यावेळेला स्ट्राईकवरती जितू असेल. सलामीची पहिली जोडी फार महत्त्वाची असते P1च्या पहिल्या षटकामध्ये. हा तिसरा चेंडू अतिशय जबरदस्त परिवर्तनाची भूमिका बजावण्यासाठीच कदाचित या गोलंदाजाला इथे पाचारण केलं. आणि P1चा पहिला षटक फेकणं हे साधं काम नसतं. ती संपूर्ण जबाबदारी आणि प्रत्येक चेंडू कशा प्रकारे निर्णायक या फलंदाजासमोर फेकावा याची खरं तर परीक्षा त्या गोलंदाजाला मांडावी लागते. आणि इथे आपण पाहतोय हा डॉट बॉल. जितू भोईर याच्या कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी नव्हता. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं अतिशय जबरदस्त दिमागदार क्लासिक स्ट्रोक पाठवून दिलाय चेंडू. 1 बाउंस सीमा रेषा बाहेर. जितू भोईर याच्या बॅटमधून चौकार. देखणा फटका होता. उंची घेतली होती अगदी हातभर म्हणजे हाताच्या पंजा एवढा फक्त बाउंड्री लाईनला टच होणं बाकी होतं परंतु चौकार मिळाला आहे. वन्स अगेन रोहिदास पाटील पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. कोलोर गतीचा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला डीपला खेळाडू आहे. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतोय आणि एकच धाव देऊन थांबवतोय. एका धावेने आपण पाहतोय धावपलकावरती 10 धावा रेखाटल्या गेल्या ज्यामध्ये 2 चौकार. सूरज पाटील एक चौकार लगावतोय आणि त्याच पद्धतीनं जितू भोईर देखील हा चौकार लगावतो आणि 1-1 अशा 2 सिंगल धावसंख्या एकवटून आतापर्यंत एकूण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
आणि 5 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत तरी पुरेपूर गोलंदाजी तितकीच, म्हणजे समतोल सामना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, फुलटॉस, फुल लॉस, सिलेक्शन चुकलं गेलं आणि इथे शेवटच्या चेंडूवरती रोहिदास पाटील यानं एक अतिशय बहारदार खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. डीजे खरं तर हे सत्य आहे की नाद करूनच फायदा नाही, कारण प्रत्येक गोष्ट इथे आपल्याला सुव्यवस्थित पद्धतीनं पाहायला मिळते. अगदी मैदानही आपण पाहिलं ना तर पूर्ण क्लॅरिटी आहे, अगदी सपाट पाटा, ज्या पाट्यावरती खेळणाऱ्या फलंदाजालाही तितकाच आनंद, आणि आजूबाजूला जर आपण पाहिलं ना तर अप्रतिम. आणि या MPL मध्ये पाहुण्यांसाठी गार हवा, अर्थातच AC कॅबिन बनवली आहे. आणि पलीकडे आपण पाहिलं ना तर चेंडू अडवण्यासाठी जो जाळ्याचा सांगाडा रचला गेलाय, काय जबरदस्त, प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे इथे बनवली गेली आहे. हे श्रेय आहे, ही मेहनत आहे, स्ट्रगल आहे, आणि येथून बरंच काही शिकायला मिळेल. आपण पाहतोय पहिला षटक समाप्त झाल्यानंतर 1 विकेट आणि 10 धावा, म्हणजे P1चा तितका महागडा षटक ठरला नाहीये रोहिदास पाटील याचा. 2 चौकार जाऊन देखील असं वाटलं की या षटकामध्ये थोडासा मार पडू शकतो, परंतु स्वतःला सावरून आतापर्यंत सामना 50-50, म्हणजे समतोल फलंदाज आणि गोलंदाज यामध्येही खरं तर लढाई आहे. दुसरा षटक, पहिला चेंडू बदलते यांना, फुलटॉस चेंडू, या वेळेला क्षेत्ररक्षक आहे, आणखी एक फुलटॉस, फुल लॉस, आणखी एक गडी आल्या आल्या माघारी परतवतोय डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती पॉइंटला कॅच पकडली गेली. यावेळेला ऑन साईडला ताकद थोडी कमी आजमावली गेली, वारा असूनही कदाचित त्या ठिकाणी गोलंदाजानं या फलंदाजाची बाजू पाहूनच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला गेला. आणि आपण पाहतोय खरं तर 3 खेळाडू P1च्या या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बाहेर पाहायला मिळतात, ज्यामध्ये साफळा रचला जातोय आणि फलंदाजाला आल्या पावली माघारी पाठवलं जातं. यस सर. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांमधून आपल्या गावातील माजी सरपंचा सौ अर्चनाताई अनंत भोईर यांचे यजमान अनंत वामन भोईर, लोणा कंपनीत काही वर्ष काम केल्यानंतर साईनाथ या टीमचं गावातील कर्णधार म्हणून काही वर्ष राहिले क्रिकेटच्या मैदानावरती. त्यांची कारकीर्द होती. मी विनंती करतो आहे कुंदन पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय अनंत वामन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. हार डिटर खरं तर सध्या प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या घराजवळ असणारी पिच धावपट्टी, आणि त्या धावपट्टी साईनाथ या संघाचा असणारा दमखम, त्यामध्ये खेळणारे खेळाडूही तसेच अरुण भोईर, संतोष कदम, कमलाकर पाटील असे खेळाडू असायचे, आणि त्या टीमचे माजी कॅप्टन. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून आदरणीय हेमंत भोईर, योग अँड दैविक या संघाचे संघमालक. मी विनंती करतो आहे कुंदन पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते हेमंत भोईर शिवसेनेचे युवा नेतृत्व आहेत आपल्या गावातील, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. बंधन धाग्याचं, काळीज वाघाचं, आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेच्या त्या ताफ्यातील, चमूतील, शाखेतील या मोठीजुई गावचे युवा शाखा प्रमुख. तदनंतर यशवंत बाळकृष्ण भोपी आपल्या गावातील माजी पंच आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व. इथं मी मयूर भोईर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते यशवंत बाळकृष्ण भोपी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. तदनंतर
इथं उपस्थित असणारे हेमंत महेंद्र रामचंद्र पाटील यांची उपस्थिती इथं आहे. मी विनंती करतोय कुंदन पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते महेंद्र रामचंद्र पाटील 40+ लेजंड खेळाडू आहे. काल संघ ज्यांचा क्वालिफाय झाला आहे. फटका ताकदीचा आहे. चेंडू सीमारेषेलगत अडवला जातो आहे, पल्ला पार करत नाही मैदानावरती. आणि अतिथी कक्षात महेंद्र रामचंद्र पाटील लेजंड खेळाडू 40+ मास्टर. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारे ऋषिकेश पाटील, कुमार पाटील दुर्गामाता संघाकडून सलामीला खेळायचे ते कुमार पाटील यांचे चिरंजीव ऋषिकेश पाटील. मी विनंती करतो आहे की प्लीज कुंदन पाटील आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते ऋषिकेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर विशाल जयवंत भोईर जय अंबे नवरात्र उत्सव या मंडळाचे जितू पाटीलनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. आपण बोलतो आहे थेट कॉम्बॉक्सकडे. सुशांत पाटील सर. नक्कीच शेवटचा चेंडू आहे कर्णधार प्रणयचा आणि शेवटच्या चेंडूवरती पुल केलाय आणि सक्सेसफुल केलाय वैभवच्या बॅट मधून हा षटकार. या ठिकाणी विशाल जयवंत भोईर त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. आणि आजच्या कार्यक्रमातील विशालजी जयवंत भोईर यांना विनंती असेल आपण यासमोर आपला आदरपूर्वक सन्मान असेल. सर्वेश पंडित विशालजी जितू पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते विशाल भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार मायेचा, प्रेमाचा आणि सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन विशाल भोईर यांना यथोचित मान दिला जातो आहे. आत्ता चाललेली धनराशी आपल्या गावच्या माजी सरपंच सौ अर्चना अनंत वामन भोईर यांच्याकडून 500 रुपये. आणि तदनंतर कार्तिकी फुलभांडार प्रोप्रायटर शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते यशवंत बालकृष्ण भोपी यांच्याकडून रोख रक्कम 251 रुपये. या सर्व दानशोधात्यांचा मनस्वी आभार. ओ टू कॉम्बॉक्स. अतिथी देवोभव, कारण ज्या अतिथींच्या सहकार्यामुळे या MPLला आपण सजताना पाहतोय त्यांचं मान सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे. आणि ज्या दिमागदार पद्धतीने पंडित सर आपल्या शब्दांचं वर्णन करून पाहुण्यांचं स्वागत करत आहेत, खरं तर आमचे गुरुवर्य आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्हाला शिकण्याचं थोडंसं धाडस या ठिकाणी निर्माण झालं. सुशांत सर, या ठिकाणी माही इंटरप्राइजेस यांच्याकडून एका दिवसाची यूट्यूब सेवा आणि त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्टिंग करण्याचं जे असणारं सर्व बजेट, त्याबरोबर 5453 हा त्यांचा लक्की नंबर आहे. तर माही इंटरप्राइजेस 5453 हे खरं तर या ठिकाणी सुपूर्द आहेत. तर त्यांचंही मनस्वी आभार. सर्वेश पंडित. या ठिकाणी नितेश दामोदर भोईर मंजिरीचे कट्टर समर्थक तथा जय अंबे नवरात्र उत्सव मंडळाचे मी नितेश भोईर यांना विनंती करेन की आपण प्लीज समोर यायचं आहे. सन्माननीय नितेशजी भोईर, आपल्याला विनंती असेल आपण समोर थांबायचं आहे. आणि जय अंबे नवरात्र उत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष खजिनदार त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल.
धन्यवाद नितीजी भोईर. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 24 धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि या 24 धावांना आपण पाहतोय ज्या पद्धतीनं गोलंदाजांना आपली कमाल केली ना, तर आता वैभव आणि संकेत आपल्या फलंदाजांची कमाल दाखवण्यासाठी तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर लक्की पाटील आहे. त्यांना आतापर्यंत एकच चेंडू फेकलाय आणि 6 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये एक चौकार 2 अवांतर चेंडू पाहायला मिळतात. आता बाजू थोडीशी स्पष्ट आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, चेंडू उचलला गेलाय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने धावपलक 25 वरती जाऊन पोचलाय. आपण पाहतोय 2 विकेट खरं तर पॅव्हलिनमध्ये बसले असताना देखील पार्टनरशिप आणि जबाबदारी कशा प्रकारे सांभाळावी हे वैभव आणि संकेत या 2 फलंदाजांकडे पाहून आपल्याला कळेल. यावेळा पुढील चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. वारंवार वैभव एक्स्ट्रा कव्हर अर्थातच स्क्वेअर कव्हरकडे हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे आपल्याला हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. खरं तर सुरुवातीचे 2 चेंडू कदाचित लकी पाटील याच प्रकारे फेकत असावा आणि तिथे त्याला अवांतरची खरं तर बाजू मिळाली. मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला लांबी कमी आहे परंतु क्षेत्ररक्षक ही लांब होता. ऑन साईडवरून क्षेत्ररक्षक येतोय, वरच्या एंडला थ्रो करतोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच एकवटल्या जात आहेत या फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावेने एकूण धावपळ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 27 धावा. मंजिरी 11 सध्या बॉलिंग करत आहे आणि तृष्टी अँड मारवी 11 बॅटिंग करत आहे. आणि खरं तर बॅटिंग करत असताना 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला असताना 2 षटक समाप्त होऊन 3रा षटक प्रगतीपथावर आहे, ज्यामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं वैभवसाठी हा चेंडू असेल. मोठा फटका, यावेळेस नाही, थांबण्याचं नाव नाहीये. अगदी पाहत राहिलाय क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय अगदी लांब लचक, एक मोठा षटकार. धावसंख्येनं आता वेग घेतलाय. एकूण धावा धावपलकावरती डबल 33 धावा धावपलकावरती. एखाद मोठा पटका मध्ये मध्ये टायमिंगला जर आला ना, तर जे डॉट बॉल किंवा ज्या कमी धावसंख्या आहेत ना, त्या धावसंख्या वाढायला वेग लागतो आणि तिथे अशा प्रकारचं खरं तर चतुर काम या ठिकाणी फलंदाजांचं आहे आणि ते करत आहेत. पुढील चेंडू, यावेळेला षटकारानंतर थोडासा चेंडू ऑफस्टम्पच्या बाजूनं सडकवण्याचा प्रयत्न होता, परंतु हा खूपच बाहेर गेलाय. चेंडू अवांतर घोषित केलाय. आपण पाहतोय जो झोन आहे विकेट किपर लेग स्लिप आणि ऑफ स्लिप, ज्या पद्धतीनं विकेट किपर थोडासा लांब राहून हा चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चूक त्याच्याकडून पाहायला मिळत नाहीये. यावेळेला मात्र इथे संधी मिळाली आहे. वैभवला परतावं लागेल. ज्या पद्धतीनं मगाशी अवांतर चेंडू फेकला ना, हाच चेंडू कदाचित लकीला फेकायचा होता. वैभव बॅक टू द पवेलियन, ती तंबूच्या आश्रयाला. शूटर विपक्ष प्रेसियन शिवादना इंटरप्राइजेस. 6 षटकांचा सामना 58 धावांचं टार्गेट बनवलं होतं आणि तिथे कशा प्रकारे लढत झाली ते आपण पाहिलं, ज्यामध्ये जितेशनं कमाल केली 46 धावांची. आता मात्र मॅच आहे तृष्टी अँड मारवी 11 विपक्ष मंजिरी 11 या 2 संघांच्या दरम्यान. 6 षटकांचा सामना असताना तुम्हाला वेळ दिली आहे आणि त्या वेळेत आपल्याला प्रत्येक षटक फेकायचं असतो, कारण आयोजकांची वेळ ही फार महत्त्वाची आहे. कारण त्यांनी जी या मैदानाला या MPLला सजवण्यासाठी दिलेली स्वतःची वेळ आहे आणि स्वतःला परिपूर्ण झोकून दिलं आहे आणि त्यांनी झोकून दिल्यानंतर आपल्या मोठीजुई गावातील या सर्व तरुणांनी, सर्व खरं तर वरिष्ठांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या पाठीवरती हात ठेवला आहे, हे संपूर्ण आपल्याला यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती उरण टेनिस क्रिकेट UTC लाईव्हवरती पाहायला मिळते. खरं तर इथे येणारा प्रत्येकजण या मोठीजुईच्या आणि या आयोजकांच्या प्रेमात पडेल इतकं फार अतिशय बहारदार काम आपण पाहतोय. चमचमणारी ट्रॉफी उन्हामध्ये खरं तर आपल्याला सांगते की अशा प्रकारचं आयोजन असेल तर खरंच या ट्रॉफीला जो मिळवणार आहे ना, तो खरं तर फार भाग्यवान असेल आणि त्यासाठीच हा संघर्ष, हा स्ट्रगल
या सर्व टीमचा चालू आहे. आपण पाहतोय अतिशय सुंदर स्टँड देखील बनवलेले आहेत. प्रदीप भोईर अँड भरत भोईर लेजंड खेळाडू स्टँड, त्यानंतर हेमंत भोईर अँड रवींद्र पाटील A1 जोडी स्टँड, त्यानंतर शीर्षा ऑडिओ अँड मंडप डेकोरेटर स्टँड, तदनंतर माई माऊली अक्का देवी स्टँड आणि ग्रीष्मा एंटरप्राइजेस. अतिशय बहारदार आपल्या क्रिकेट रसिकांना बसण्यासाठी व्यवस्था केली गेली आहे, फार महत्त्वाची आहे, जेणेकरून एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होऊन त्यांना ही मॅच पाहता येईल. आपल्या टीमचे पाठीराखे आणि यानंतरची मॅच असल्यानंतर मागच्या मॅचमध्ये ज्यांना हार पत्करावी लागली त्यांचे पुढचे प्लॅनिंग आता मात्र चालू असतील. मात्र सद्यस्थितीला या अक्कादेवी या खरं तर मैदानावरती, मी मराठी मैदानावरती आपण पाहतोय ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुमच्या 4 मॅचेस 4 टीम या ठिकाणी असताना प्रत्येक मॅच फार महत्त्वाची आहे. इथे गोलंदाजी मार्कवर विजय फिरकीचा जादूगार आहे. प्रत्येक चेंडू त्याच्याकडे वेगवेगळा आहे. यावेळेला यॉर्कर लाईन स्वतः विकेट किपरलाही चेंडू समजला नाही आहे. आपण पाहतोय संकेत आहे स्ट्राईकवरती. वैभवनं जी कमाल केली त्याला मात्र लकीनं परतवलंय. मात्र इथे आल्या विजयनं जो चेंडू फेकलाय डॉट बॉल पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. नवीन गेलेला फलंदाज संकेत पंडित, दोन्ही संकेत. मात्र यावेळेला संकेत पंडित नॉन स्ट्राईक एंडवरती कॅप्टन. विजयचा पुढचा चेंडू डॉट आल्यानंतर थोडंसं दर्पण, फुल टॉस चेंडू यावेळेला समजला नाहीये. आणखी एक डॉट बॉल. म्हणजे एखादा गोलंदाज तुम्हाला जर डोक्यामध्ये तुम्ही जर ठेवला ना तर त्याच पद्धतीचा खेळ होतो. परंतु एखाद्या गोलंदाजावरती तुम्ही कशा प्रकारे खेळणार आहात हा तुम्ही निष्कर्ष काढला आणि त्या पद्धतीनं तिथे मेहनत केली तर तुम्हाला यश मिळेल. त्याच पद्धतीनं फलंदाज गोलंदाजाचा अभ्यास करून येणाऱ्या चेंडूवरती त्याच दिशेने पाठवण्यासाठी जर तयार असला ना तर तशा प्रकारचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. इथे मात्र गोलंदाज सर ठरतोय. तिसरा चेंडू, मोठा फटका, यावेळेला उंच भरारी घेतल्या. हा आहे संकेतचा बाहुबली षटकार. च्या 2 चेंडूंमध्ये जे काही झालं ते झालं. मात्र मला पुढच्या चेंडूवरती काय करायचं आहे हा इरादा स्पष्ट केला संकेतनं आणि पाठवून दिला चेंडू अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. म्हणजे संकेत आणि संकेत पंडित कर्णधार हे 2 आता मात्र आपल्या टीमची अर्थातच तृष्टी आणि मारवी 11 संघाची बाजू आता धावसंख्येच्या जोरावरती अगदी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न करतील. तिसरा चेंडू पाहिला आपण, कुठल्याही प्रकारचं दडपण नाही आहे या गोलंदाजाचं या फलंदाजावरती. चौथा चेंडू थोडासा देखणा असेल कारण मॅच आता जसजशी पुढे जाईल, पहिली इनिंग जरी असली तरी सामना आपल्याला पाहण्यासारखा पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस, यावेळेला मागे स्टेप आउट झाला होता स्टंपच्या 1 पाऊल थोडासा मागे, परंतु चेंडू सेम डिलिव्हर केले जात आहेत. तिसरा चेंडू थोडासा फुलटॉस मिळाला, परंतु ज्यानं 3 चेंडू फेकलेत ना, पहिला, दुसरा आणि चौथा सेम डिलिव्हर पाहायला मिळाले आहेत. 2 पावलांचा रनअप घेतोय हा. यानं कित्येक फलंदाजांना स्क्रीजवरती थांबवलंय. तोच विजय यावेळेला हा पुढील चेंडू फेकून काढेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्यात चेंडू मिड विकेटला आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू उचलण्याचा प्रयत्न, मात्र इथे 2 धावा थांबू शकले नाहीये. पहा, तुमचा चेंडू डॉट ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला थोडंसं प्रेशर येतं, परंतु तुमच्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावसंख्या आणि मध्ये मध्ये एखादा स्ट्रोक असला ना मोठा चौकार किंवा षटकार तर धावसंख्येचा वेग हा सुरळीतपणे वाहत असतो. इथे एकूण धावा धावफलकावरती 42 धावा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. आपण पाहतो 4 षटक आहेत आणि 4 षटकांमध्ये आत्तापर्यंत 10च्या प्लस सरासरीनं जाताना दिसतंय. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, चेंडू सापडत नाही आहे, परंतु कॉलिंग करत इथे 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 43 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. ऐकूया आपण एक सुमधुर गीत.
थँक्यू, धन्यवाद डीजे. तर आत्ताच आलेली धनराशी सन्माननीय दामोदर काशीनाथ भोईर यांच्या माध्यमातून 501 रुपये. तदनंतर सन्माननीय विशाल जयवंत भोईर यांच्या माध्यमातून 502 रुपये या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य आलंय. मी आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा शतश आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू सुशांत सर. थँक्यू थँक्यू सर. आपण पाहतोय इथे पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 16, चौथ्या षटकामध्ये 9 इज इक्वल टू 43, 43 रन्स ऑन अ बोर्ड. 2 विकेटच्या नुकसानीनंतर, 3 विकेटच्या नुकसानीनंतर स्ट्राईकवरती पुन्हा संकेत असेल, ज्या संकेतने आतापर्यंत आपल्या टीमसाठी 13 धावांची बहारदार खेळी केली आहे. आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज कॅप्टन संतोष भगत थोडंसं वॉर्मअपनं इथे गोलंदाजी करेल. आता मात्र थोडीशी मॅच पुढे चालली आहे. स्लॉगोरचे 2 षटक असतील. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला गेलाय, तोपर्यंत एकच धाव. थोडंसं संथ क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण मोठे फटके ज्या वेळेला थांबतायत त्यावेळेला थोडीशी संथ हवा धावसंख्येची पाहायला मिळते. संकेत पंडित यावेळेला कर्णधार, त्याच्या वाटेला हा पहिलाच चेंडू असेल कदाचित. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, बरोबर स्टंपवरून चेंडू जातोय, समजत नाहीये. डॉट बॉल. ऑलराऊंडर आहे आणि नेहमीच आपल्या टीमसाठी त्यानं बहारदार खेळी केली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष 2 चेंडू फेकतोय. चांगली गोलंदाजी राहिली. स्लॉगरचा षटक आहे, मोठे फटके खेळावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटला घसपटे चेंडू डीप मिड विकेटला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न कदाचित या ठिकाणी केला होता, परंतु इथे डायरेक्ट थ्रो. कुठल्याही प्रकारचा विचारही नाही आहे. हातामध्ये चेंडू असल्यानंतर थोडीशी रिक्स असते. 3 चेंडू फेकलेत. कुठल्याही प्रकारचा या स्लॉगरच्या ओव्हरमध्ये मोठा फटका पाहायला मिळत नाही. शोध सुरू आहे धावसंख्या वाढवण्याचा मोठ्या फटक्याचा, कारण आता ती परिस्थिती आली आहे. लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या नीटचा रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव. एक धावेने फारसं फरक पडणार नाही आहे, कारण धावसंख्या 6 षटकांचा सामना असताना तुम्हाला कमीत कमी 60च्या पुढे असायला हवी. 46 धावा धावपालकावरती. अजूनही या 2 षटकांमध्ये आपण पाहतो, आता या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 8 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. आणि 8 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके आले तर धावसंख्येचा वेग वाढेल. आणि एका बाजूला प्रयत्न असेल गोलंदाजाचा की ज्या पद्धतीनं दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी झाली 8 आणि 9, त्याच पद्धतीनं माझाही षटक असावा. यॉर्कर लाईनचा हा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न, इथे पहा अगदी जवळनच धावसंख्या चोरल्या गेल्या आहेत. थोडा सुस्तीचा थ्रो पाहायला मिळाला, कारण तुमच्या चेंडू हातामध्ये असेल ना तर धावसंख्या एकवटल्या जात आहेत. जिथे 1 असते तिथे 2 घेतले जात आहेत, जिथे 2 असतात तिथे 3, आणि इथे 2 धावा पाहायला मिळत आहेत. आणि ऑल टोटल 48 धावा. संतोष भगतनं हा षटक फेकलाय, फक्त 5 धावांचा. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. थोडीशी शांतता, मात्र या शांततेला भंग करणार का संकेत? बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. संकेत, दोन्ही संकेत आतापर्यंत प्रयत्न करतायत. संकेत पंडितचे आपण पाहिलं आतापर्यंत 4 चेंडू खेळला, 4 धावा खर्च बनवल्यात आपल्या टीमसाठी, परंतु फारसा फरक पडला नाही आहे. ज्या पद्धतीनं विश्वास दाखवला संतोष भगतवरती, त्याच पद्धतीनं हा षटक फेकून काढला. 5 षटकांचा खेळ समाप्त, आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावपलकावरती. पाहणार आहोत आपण शेवटचा षटक कशा प्रकारे आहे. तत्पूर्वी एक ऐकूया संगीत.
जे त्यानं पुन्हा एकदा चेंडू वैयक्तिक कोठ्यातील दुसरा शेवटचा षटक 6वा षटक आपल्या माध्यमातून फेकण्यात पुन्हा एकदा रस दाखवलाय. हा पहिला चेंडू संकेत पंडितसाठी मोठा फटका. यावेळेला फटक्याची गरज आहे, नितांत गरज आहे आणि तो फटका शोधून काढलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार ऑन साईडला संकेत पंडितनं आपली कप्तानी भूमिका निभावत असताना षटकार लगावून दाखवून दिलाय की स्लॉगरच्या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवली आहे. इथे पहा, या षटकारानं वेग वाढलाय. एकूण धावा धावफलकावरती 55. म्हणजेच मी सांगितलं होतं की 60-65च्या अगदी झोनमध्ये जाणं पसंत करेल तृष्टी अँड मारवी, किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मात्र त्यांना कमीत कमी धावांवरती ठेवण्याचा प्रयत्न करतील हे गोलंदाज, अर्थातच मंजिरी 11. पाहूया हा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा संकेत पंडित, कर्णधारी भूमिका. विजय मागच्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. इथे दुसरा चेंडू फेकत असताना काही वातावरण मात्र टाईट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडूवरती येतो आणि इथे झेल मात्र मिळत नाहीये. थोडीशी कठीण होती, मात्र इथे बॅकअप मिळालंय. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. 56 धावा धावफलकावरती एकाच संकेतनं एक षटकार लगावलाय. आता जवळजवळ मिडल ऑर्डरची भूमिका फलंदाजाची बजावण्यासाठी गेलेला हा संकेत आता मात्र तयारीत आहे, ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 16 धावांची बहारदार खेळी आली आहे. मात्र विजय समोर खेळत असताना तो आता यावेळेस काय करेल. पुढचा चेंडू संकेतसाठी पुन्हा एकदा. MPL 2025. इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. टप्प्या चेंडू उचलण्याचा प्रयत्न, थोडंसं सुस्तीचं क्रिकेट. मात्र त्या सुस्तीचा फायदा उचलला या फलंदाजानं. जिथे 1 होती तिथे 2 धावा. हे दुसऱ्यांदा चित्र पाहायला मिळतंय. 58 धावा धावफलकावरती. दुहेरी, मात्र एकेरी दुहेरी किंवा एखाद मोठा फटका चालू ठेवणं फार महत्त्वाचं असेल. डॉट बॉल मात्र थोडंसं निराशाजनक वातावरण निर्माण करेल. आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संकेत, मोठा फटका. बरेचसे फटके मिस टायमिंग पाहायला मिळाले, परंतु धावसंख्या एकवटल्या गेल्या. शोध सुरू आहे, शोध मोहीम चालू. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू स्लीपरना अडकवलाय. एकच धाव मात्र नक्कीच मिळेल. गोलंदाजी थोडीशी सर ठरली आहे, वर्चस्व गाजवते या इनिंगमध्ये. ज्या पद्धतीनं वैभवची फलंदाजी आपण पाहिली होती, सूरज जितू सुरुवातीला कमाल केली काही चेंडूंवरती, तदनंतर मात्र कमाल करता आली नाही आहे. मात्र तदनंतर 6च्या 6 षटक त्यांना तंबूत बसून पाहायला मिळालंय, पाहताना आपण पाहिलं. पुढचा चेंडू यावेळेला अगदी जवळ उजवा पाय अगदी पॉपिंग क्रीजमध्ये त्याचा सेफ आहे, त्यामुळे पंचांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी वर्तन दर्शवलं नाही आहे. डॉट बॉल मात्र नक्कीच मिळेल. या डॉट बॉलनं थोडंसं आपण पाहू शकाल. इथे शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती काय अंक असेल धावसंख्येचा. मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटचा चेंडू ही निराशाजनक. विकेट मिळेल शेवटच्या चेंडूवरती, विकेट. आणि ऑल टोटल आपण पाहतोय 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट. काय जबरदस्त गोलंदाजी ठरली आहे या गोलंदाजांची, अतिशय बहारदार. तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा लकी पाटीलच्या गेल्या, ज्यामध्ये 2 मोठे फटके, 3 अवांतर. मात्र शेवटच्या चेंडूवरती त्याने एक विकेट प्राप्त केला होता. जर आपण आराखडा पाहिला ना, तर रोहिदास पाटीलनं पहिला षटक फेकला, 10 धावा खर्च केल्या. प्रणय पाटीलनं दुसरा षटक खर्च केला, 8 धावा खर्च केल्या. तदनंतर लकी पाटीलनं 16 धावा, विजय पाटीलनं 9 धावा, संतोष भगतनं 6 आणि शेवटचा षटक आपण पाहिला 10 धावा विजय पाटीलनं. ऑल टोटल 59 आणि 60 धावांचं टार्गेट 6 षटकांमध्ये कशा प्रकारे बनवतील ते पाहणार आहोत आपण. तत्पूर्वी अतिथी कक्षामध्ये विराजमान सर्व अतिथींचा मी स्वागत करतो. नुकताच खरं तर रायगड भूषण, 2 रायगड भूषण ज्या वेळेला एकत्रित येतात, या मोठीजुई गावानं, या उरणनं अनेक कलाकार घडवले, ज्यामध्ये मोठीजुईचा हा
खरं तर अभिमानाचा हा क्षण आणि स्वाभिमानाचा क्षण आहे. आम्हाला या ठिकाणी संधी मिळते. रायगड भूषण नितेश पंडित सर आणि रायगड भूषण पपन पाटील सर या दोघांचं अतिथी कक्षामध्ये AC कॅबिनमध्ये आगमन, त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे. क्रिकेटची शिस्त वेळेमध्ये आपण जोपासली, क्रिकेटची शिस्त आयोजकांच्या सोबत जोपासली. आपण पाहतो लाईनअप करून मैदानाच्या बाहेर येताना खरं तर मंजिरी 11 टीम आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि या गार हवेमध्ये थंडीमध्ये धन्यवाद सुशांत पाटील सर. त्या दरम्यान या सुंदर अशा आयोजनासाठी मोठीची प्रीमियर लीग, अगदी रायगडच्या टेनिस क्रिकेटमधील हे सर्वात एका गावचे एका लीगचं हे सर्वात असं मोठं आयोजन, जे प्रत्येकाला दरवर्षी काहीतरी नाविन्य देऊन जातं. आणि अगदीच याच वर्षी अगदी वातानुकूलित पॅव्हलिंग कक्षामध्ये बसून अगदी पाहुणे पाहतील आणि खूप असं नाविन्य या आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान या सुंदर अशा आयोजनासाठी आपल्या गावातील श्रीयुत यादव साहेब होपे यांच्याकडून 501 रुपये धनराशी एक सहकार्य म्हणून एक आर्थिक सहकार्य लाभलं आहे. त्यांचा मी लीगच्या आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष आभार मानतोय. धन्यवाद. खरं तर ज्या गावामध्ये संस्कृती टिकून असते तिथे विचार असतात आणि जिथे विचार असतात तिथे समज असते आणि सामंजस्यपणातून खरं तर हॅलो सुशांत सर, समोर बसलेले दरवाजाच्या समोर बसलेल्या स्टेअरकेसवरती चला उतरा. मंजिरी 11चे वगैरे अगदी इतर सर्व जे खेळाडू आहेत, महत्त्वाची गोष्ट पाहुण्यांना येण्यासाठी तो जिना मोकळा ठेवा. महत्त्वाची अगदी सूचना आहे, कुणी बसू नका त्याच्यावरती. आणि आयोजकांना विनंती असेल आपण प्लीज त्यांना थोड्या वेळातच या ठिकाणी रायगड जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय इंटकचे सचिव महेंद्र शेठ घरत यांचं आगमन आता या ठिकाणी झालेलं आहे. थोड्या वेळातच ते मंचावरती येतील. हेमंत नामदेव भोईर आणि रमेश चिंतू भोईर पाटील यांना विनंती असेल की प्लीज रमेश चिंतू पाटील, हेमंत नामदेव भोईर आणि तदनंतर घनश्याम नामदेव भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. O2 कॉम्बॉक्स सुशांत सर. धन्यवाद. मातृदेवोभव म्हणून आईस पूजावं, पितृदेवोभव म्हणून पितांना वंदन करावं, आचार्य देवोभव म्हणून गुरूंसमोर नतमस्तक व्हावं आणि अतिथी देवोभव पाहुण्यांचा मानसन्मान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य. आणि ती कर्तव्य जपत असताना आपण सर्वजण मोठी जुईकर अतिशय दिमागदार पद्धतीनं या हिवाळ्यामध्ये या डिसेंबरच्या एंडिंगमध्ये या स्पर्धा MPL लीग म्हणून वापरतोय, सजवतोय, बनवतोय आणि सर्व गावाला सर्व युवकांना एकत्रित करतोय. खरं तर गाव तिथं संस्कृती म्हटली जाते. कुठलाही सण असला ना तर अगदी वाड्यापासून या मोठीजुई गावातील त्या स्पीकरचा आवाज येतो आणि खरं तर सण साजरे कशा प्रकारे केले जातात ते गावात पाहायला मिळतं आणि आम्ही नक्कीच त्या गोष्टीचा या मोठीजुईमध्ये अनुभव घेतलेला आहे. म्हणून सांगितलं जातं सुशांत सर, खरं संस्कृती तर असते तिथे विचार असतात. सुशांत सर, खरं तर या पर्वाचा फार मोठा कौतुक संबंध उरण आणि रायगडनं केलं आणि म्हणूनच या पर्वात अगदी सगळ्यांकडून कालच क्रिकेट जगतातील आपल्या टेनिस क्रिकेटमधील रायगडचा विश्वजित ठाकूर यांचे छोटे बंधू अभिजित ठाकूर इथं आल्यानंतर त्यांना थेट सांगितलं की माझ्याकडून या लीगमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे जो बायकर मॅन होईल त्याच्यासाठी एक ब्रँडेड बॅट ही अभिजित ठाकूर देणार आहे. त्याच्यानंतर प्रेक्षकांसाठी आत्ता हा सामना महत्त्वाचा का आहे तर हा सामना, या सामन्याचा शेवटचा चेंडू पडला की लकी ड्रॉच्या कुपन बंद होतील. आज चांदीची अंगठी कुणाकडे जाईल, पहिला दिवस कुणाल बडला, दुसरा दिवस वंश पाटील आणि तिसरा दिवस वैभव कोहली, अशा 3 अंगठ्या सध्या लक्की प्रेक्षकांना गेलेल्या आहेत. तर आज चौथी अंगठी कुणाकडे जाणार आहे ते आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. भरघोस बक्षिसं घेऊन आलोत आणि त्याचबरोबर अनसोल्ड खेळाडूंसाठी सुशांत सर या ठिकाणी टॅब, स्मार्ट वॉच आणि टॉवर फॅन, कूलर अशा प्रकारची बक्षिसंही अनसोल्ड खेळाडूंसाठी असणार आहेत. नक्कीच अतिशय बहारदार. खरं तर या संपूर्ण आयोजनाचा व्हिडिओ मीही कॉमोडो टेनिस क्रिकेटवरती टाकला आहे आणि तिथे सॅल्यूट असे स्टिकर चालू झालेत. खरं तर कॉमोडो टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सागरदादा पाटील यांनी देखील भरपूर साऱ्या कमेंट्स आणि बहारदार आयोजनासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
अशा या MPLला आपण खरं तर हृदयाच्या कोंदणामध्ये दरवर्षी सामावून ठेवतो. आणि याही वर्षी निश्चितच सुशांत सर या पर्वासाठी सागर पाटील युवा उद्योजक कामोठे यांना नकद राशी 10,000 रुपये, अगदी तेही दुःखात असताना तेवढं प्रेम खरं तर या लीगवरती ज्यांचं आहे त्यांचं ते दुःख, आणि त्या दुःखात आम्ही मोठीजुई टेनिस क्रिकेट सहभागी आहोत. O2 कॉम्बॉक्स. आपण पाहतोय 60 धावांचं टार्गेट आहे सर, आणि या 60 धावा म्हणजेच 10च्या सरासरीनं बनवण्यासाठी स्ट्रायकर फलंदाज हरीश मडवी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती दीपक पाटील, गोलंदाजी मार्कवर जीतू. पाहतोय आपण सेकंड इनिंग स्टार्ट. पहिला चेंडू वरच्या एंडनं, इथे मात्र यॉर्कर लाईन, सटीक गोलंदाजी, काय जबरदस्त चेंडू. अशा प्रकारचा चेंडू तुम्हाला खेळायचा असेल तर बॉडी लँग्वेजचा पुरेपूर वापर. आणि इथे जीतू भोईरचा हा पहिला चेंडू, अप्रतिम दर्जेदार क्रिकेट, आणि क्रिकेटमधील ते संघर्ष सुरुवात झाली आहे. कारण सेकंड इनिंग, दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला वरून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. 30 यार्ड सर्कल जिथे साफळा रचला गेलाय आणि बाहेर 2 खेळाडू, एक लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या काही सलगत. पाहतोय आपण 1 धाव मिळाली, एका धावेने खातं सुरू झालंय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला होता, आता मात्र जिंकण्याची रण मशीन, जिंकण्याचं रणशिंग फुकलं गेलंय ते मात्र या दोन्ही टीमच्या माध्यमातून अप्रतिम. दीपक पाटील हा जीतू भोईरचा तिसरा चेंडू खेळून काढेल. पंचांच्या डाव्या बाजूनं इथे मात्र दुसऱ्यांदा थोडीशी हडबड गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मंजिरी 11 आणि सुशांत सृष्टी सर, मारवी मंजिरी 11. 11चे टीम ओनर आदरणीय रुपेश पाटील, आणि या स्पर्धेसाठी प्रचंड मोठं योगदान आहे. त्यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षात या. या वेळेला डीप कव्हर कडे हा चेंडू ढकलून दिलाय, थांबणार नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एक चेंडू आता फार महत्त्वाचा असेल. प्रत्येक चेंडू हा तुम्हाला निर्णायक फेकावा लागेल, कारण 60 धावांचं आव्हान 6 षटकांमध्ये बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे दीपक पाटील आणि हरीश मडवीनं, आणि त्यांना त्याच पद्धतीनं चेंडू फेकावे लागतील. कारण आता मात्र चौकार आल्यानंतर धावसंख्या 4ने पुढे गेली आहे. 5 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. आमच्यासोबत बसलेत स्कोरर कुणाल पाटील. खरं तर प्रत्येक वेळी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्यांना जेव्हा संधी दिली जाते त्यावेळेला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. अचूक टिप्पणी, आणि खरं तर आयोजकांनी बनवलेलं हे स्कोरबोर्ड आहे ज्यावरती रेखाटलं जातंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, इथे धोका पत्करावा लागेल. यस, पकडला गेलाय झेल आणि संपलाय दीपक पाटीलचा खेळ. काय झेल, इथे विकेट येणं फार महत्त्वाचं आहे, इथे डॉट बॉल फार महत्त्वाचे आहेत, इथे मोठे फटके थांबवणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या या सेकंड इनिंगमध्ये महत्त्वाकांक्षेला जर आळा घालायचा असेल तर तुम्हाला त्या आळ्यासाठी बांध लागावा लागेल. इथे त्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय. अप्रतिम दर्जेदार. शेखर यांचं या ठिकाणी शुभागमन. चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती हक्क गाजवायचा असेल तर तशी मेहनत, स्ट्रगल तुम्हाला करावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. जीवनात तुम्ही कुठलाही क्षेत्र निवडा, मेहनत ही तुम्हाला हवीच. विदा करंदीकरांची पंडित सर एक सुंदर कविता आहे की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य तुम्हाला जर सुरळीत बनवायचं असेल, मनुष्य जीवन आहे, इथे तुम्हाला स्थळ काळ स्थिती ऊन वारा पाऊस प्रत्येक गोष्ट सारखी मिळणार नाही आहे. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये वावरताय ना त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर तुमचा विजयाचा झेंडा रोवायचा असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. हा संघर्ष चालू आहे. सेकंड इनिंगमध्ये विकेट गेला असताना जितूचा पहिला चेंडू पॅडल स्वीप केला, क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला, हातामध्ये थ्रो आहे परंतु एक धाव रोखू शकले नाहीये. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. ऑन बोर्डवरती 6 धावा धावफलकावरती पाहतोय. जितून आतापर्यंत 5 चेंडू फेकले. सुशांत सर, या ठिकाणी रवींद्र कृष्णा पाटील रिअल इस्टेट एजंट आणि त्यांचे सहकारी, नाव आहे
हेमंत नामदेव भोईर यांना विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षात यायचं आहे. हेमंत नामदेव भोईर, रवींद्र कृष्णा पाटील, घनश्याम नामदेव भोईर आणि रमेश चेंतू पाटील. जशी बॉडी तसा फटका. हरेश मडी ऑन फायर. या षटकारानं धावसंख्येचा वेग जाता जाता जितूला एक चपराक षटकाराची लगावली आणि धावसंख्येचा वेग वाढवला. धावसंख्या झाल्यात धावपालकावरती 12. आयोजन अलग लाखाते ऑफिस कट्याचे आयोजन अलग. आता आवाज घुमणारी एकच मोठी जुई प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार. क्या बात. विचार असे मांडावेत की आपल्या विचारांवर इतरांनी विचार करायला भाग पाडलं पाहिजे आणि इथे विचार करायला भाग पाडलंय आपल्या या सर्वच मोठीजुई गावच्या धुरंधरांनी, आपल्या MPLच्या आयोजकांनी. लगातार 3 षटकार जर हरेश मडवीने लगावले ना तर शेखर भोईर यांच्याकडून 3000, 2000 आणि लगातार 3 चौकार लगावले तर 1000. काय जबरदस्त प्राईज. हे प्रेम आहे, हे कौतुक आहे, ही खरं तर त्यांच्या कामगिरीची कमाल आहे जी आपले खरं तर पाठीराखे आपल्यासाठी करत आहेत. आणि याचा फायदा तुम्हाला उठवायचा असेल तर तसं चित्र तुम्हाला रंगवावं लागेल. आणि तुमच्या हातामध्ये सद्यस्थितीला एका बाजूला आपण पाहतोय मंजिरी 11, दुसऱ्या बाजूला तृष्टी अँड मारवी 11. दोन्हीही संघ आता मात्र संघर्ष करतायत. स्वतः कर्णधार आलेत गोलंदाजी मार्कवर, कारण मागच्या षटकामध्ये 10च्या सरासरीनं जाणं गरजेचं होतं. 2 धावा प्लसनी म्हणजे 12 धावेवरती खेळतायत हे खरं तर मंजिरी 11. संकेतचा पहिला चेंडू फुल टॉस, फुल लॉस. इथे आपण पाहतोय चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून डीपला षटकार आणि पंचांनी इशारा केलाय. हे आपण नक्कीच पाहणार आहोत शेवटच्या चेंडू नंतर. सर नक्कीच. सूरज, या ठिकाणी आपण पाहू शकाल मुख्य मान्यवरांची मंदी आली इथं उपस्थित आहे. एक यशस्वी स्टेट एजंट या स्पर्धेदरम्यान त्यांचं योगदान आहे. अजून एक खरं तर हेमंत भोईर, तदनंतर रवींद्र कृष्णा पाटील रिॲलिटीमध्ये सातत्यानं आपला दमखम दाखवला आणि अजूनही त्यांचं एक स्वप्न आहे गरीब गरजू विद्यार्थी पाहावी. आणि म्हणूनच आपण जे केलं आहे आपल्यासाठी, जे लोकांनी केलं आहे ते आपण समाजासाठी करावं हे त्यांचं स्वप्न आहे. या स्पर्धेसाठी आयोजकांना रोख रक्कम 25,000 रुपये A1 जोडीनं दिलेली आहे. 30,000 रुपये. हां, 3 नंबरचं जे पारितोषिक आहे ते खरं तर या जोडीनं या ठिकाणी दिलेलं आहे. तर नकद राशी लगातार 3 वर्ष खरं तर या A1 जोडीनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. मी आयोजकांना विनंती करेन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये खरं तर त्यांचं आपण कौतुक करूया. आलेल्या पाहुण्यांमधून त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल जेव्हा अगदी या मॅचचा आस्वाद 1-2 षटकांचा या अतिथी कक्षामध्ये ते घेतील. O2 सुशांत पाटील सर. इथे पहा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, कारण अगोदरच धावसंख्येचा आढावा जर आपण घेतला ना त्या पद्धतीनं गोलंदाज प्रयत्न करतायत. नो बॉल फेकून देखील यॉर्कर लाईनचा चेंडू ऑन साईडला कार्पेटला गचपडत गेला, तिथे चूक झाली आणि 4 धावा मिळाल्या. ऑल टोटल आपण धावसंख्या धावपलकावरती पाहतोय 23 धावा. संकेत पंडित कर्णधारी कप्तानी भूमिका निभावण्यासाठी तयारी. पुन्हा एकदा हा पुढील चेंडू मोठा फटका, यावेळेला लॉप केलाय अगदी अटके पार षटकार. संतोष भगत ज्यानं षटकही फेकला होता, तोच संतोष भगत यावेळेला अगदी आपण पाहतोय ज्यानं 6 धावांचा षटक फेकला होता, आता फलंदाजीसाठी येतोय. म्हणजे ऑलराऊंडर कसा असावा हे आपल्याला या पद्धतीत म्हणजेच मंजिरी 11
या टीममध्ये यावेळेस पाहायला मिळतोय, ज्यानं षटकार लगावून धावसंख्येचा वेग वाढवलाय आणि 29 धावांवरती धावफलक रंगविलाय. 3 चेंडू, हे 3 चेंडू अगदी महागडे ठरलेत. 16 धावा खर्च केल्यात, 17 धावा खर्च केल्यात संकेतनं. काय चुका होत आहेत फलंदाजाचा. खरं तर जो कमजोरी भाग आहे, कमजोरी एरिया आहे, त्या दिशेने खरं तर गोलंदाजी कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण फलंदाज आता मात्र सेट होऊन खेळतोय. काही फलंदाजांना सेट होण्याची गरज नसते, ते ऑलरेडी आपल्या कॉन्फिडन्सनं बॅटवरती चेंडू घेतात. यावेळेला चेंडू आणखी एकदा लॉप केला. जितू आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवण्यात यश आलंय. मात्र इथे बघता बघता 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि या 2 धावेने थेट कोल्हापूरवरून शुभेच्छा आल्यात कुणालजी भोसले यांच्याकडून हरेश मडवी आणि त्याच्या टीमसाठी. थँक्यू सो मच. हरेश मडवी यांच्या चेहऱ्यावरती स्माईल. यस, 3ऱ्या पंचांची माग केली आहे. बीमरसाठी 3ऱ्या पंचांची माग केली आहे. तर चलूया आपण चेक करूया. यस, इथे आमचे 3रे पंच पाहतील. खरं तर MPLला नेहमीच योग्य पंचांची निवड, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आमच्या या संपूर्ण दिवसाच्या थँक्यू सुशांत सर. तोपर्यंत आपण मान्यवरांचा अगदी 3ऱ्या पंचांची कामगिरी आपण इथे पाहतोय, तोपर्यंत मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन, चला गणेश कामोटकर आपण मंचावरती यायचो आहे आणि आजच्या कार्यक्रमातील मुख्य अतिथी मी विनंती करतो आहे मयूरजी भोईर यांना की आपल्या पवित्र शुभहस्ते A1 जोडी आणि त्यामधील रवींद्र कृष्ण पाटील इथं उपस्थित आहेत. किंबहुना साधी राहणी आजपर्यंत कोणत्याही स्टेजवरती ज्याला कधी आपण पाहिलं नसाल, ज्यांचं येणंच नव्हतं, केवळ आग्रहाखातर त्यानं पहिल्यांदा हा सन्मान स्वीकारत आहेत. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. खरं तर सन्माननीय रवींद्र कृष्ण पाटील यांना अंगावरती हा वस्त्रालंकार मायेचा आहे, प्रेमाचा आहे आणि त्याचबरोबर त्यांना एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातो आहे. नकद राशी 30,000 रुपये. त्यांचे सहकार्य आहेत रियालिटीचे. मी गणेश कामोटकर यांना विनंती करेन, हेमंत भोईर फेअर डिलिव्हरी, हेमंत भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. खरं तर ज्याच्या वडिलांनी अनेक वेळा आपल्या गावातील लखाशेठच्या दुकानात जाऊन एक पेंड्याची काडी दाखवून खरं तर बस्ता वगैरे बांधलेला आहे लग्न सोहळ्याचा, तेव्हा कुठे खरं तर जमिनीचे व्यवहार, आणि आज त्याच सामाजिक कार्यात खरं तर त्यांची ओळख व्हावी अशी श्रींचरणी प्रार्थना करून त्यांचा आदरपूर्वक सन्मान. थँक्यू हेमंत भोईर आणि रवींद्र पाटील A1 जोडी. चलूया आपण इथे संशय व्यक्त केला गेला होता फेअर डिलिव्हरी संकेतचा हा पुढील चेंडू. यावेळेला यॉर्कर लाईन लोअर फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहतच राहिले होते. इथे मात्र सेफ लँडिंग झाली आहे संतोष भगतची. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. 32 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, ज्यामध्ये पहिला चेंडू थोडासा खराब फेकला होता. इथे हरेश मडवी ऑन स्ट्राईकवरती सलामीला गेला फलंदाज. 7 धावांवरती 3 चेंडूंमध्ये खेळतोय. पाहूया हरेश मडवीसाठी प्राइज देखील लावलं गेलंय. हा पुढील चेंडू, या वेळेला अप्पर कट झालाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. पहा, बॅटमधून धावसंख्या येणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या वेळेला डॉट होता त्यावेळेला थोडंसं प्रेशर होतं, तुम्ही विकेट टाकता त्यावेळेला टीम थोडीशी अडखळते, परंतु तुम्ही ज्या वेळेला बॅटवरती धावसंख्या चालू ठेवता त्यावेळेला स्कोअर बोर्ड अगदी सुरळीतपणे पुढे जात असतो. आणि मध्ये मध्ये एकाच स्ट्रोक जो सद्यस्थितीला संतोष भगत अगदीच चतुराईनं खेळून काढत आहे. यावेळेला लोअर फुलटॉस पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे चेंडू उचलण्या अगोदरच सेफ लँडिंग संतोष भगतची. षटकाचा खेळ खरं तर समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय
एका विकेटच्या नुकसानीनंतर 34 धावफलकावरती 60 धावांचं टार्गेट असताना आता मात्र 24 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर गीत. ओळखीचा वाटला, परंतु माय माऊली अक्कादेवी खरं तर प्रत्येक गावाची ग्रामदेवता आणि त्या ग्रामदेवतेचं ज्या वेळेला विचार डोक्यामध्ये येतं ना त्यावेळेला संपूर्णपणे आपण जे आहोत पद पैसा प्रतिष्ठा सगळ्या काही झुकल्या जातात, कारण त्याच्यामुळे आपण आहोत किंवा तिच्यामुळे आपण आहोत अशी मोठी जुई गावची ग्रामदेवता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. माझी माय माऊली अक्कादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन खरं तर दरवर्षी प्रेम दर्शवलं जातं. या मोठी जुई प्रीमियर लीगमध्ये आम्हाला संधी दिली जाते आणि त्या संधीप्रती एकमेकांची भेट होते, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. यापेक्षा आणखी काय हवं असतं एखाद्या कलाकाराला किंवा त्या गावाच्या मातीत मिसळून खेळणाऱ्याला. अतिशय बहारदार जबरदस्त माणुसकीचं नातं हे कशा प्रकारे टिकवावं हे मोठी जुईमध्ये आल्यानंतर आपल्याला प्लस कळतं. यावेळेला अपरकट झाला आहे, हातामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला परंतु एक धाव रोखू शकले नाही आहे. एका धावेने धावफलक 1ने पुढे जाईल. गिरीश पाटीलने जर डाय लगावली तर अड्डा बॉईज यांच्याकडून 100 रुपयाची कॅश प्राईज देण्यात येईल, पण खर्च 500 येऊ शकतो. ते पण पुढचं विचार करून प्राईज लावा. हरेश मडवीचा इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून ट्रॉफीला नमस्कार करण्यासाठी हा षटकार. हरेश मडवीकडे भरपूर षटकार आहेत. खरं तर हरेश मडवीला सौदीमध्ये घेऊन गेलं ना तर सर्वच तिथले शेख त्याला न्यायला येतील एअरपोर्टवरती. इतकी चांगली स्माईल त्याची आहे. तोंड उघडल्यानंतर जवळजवळ 5000 पब्लिक ही त्याच्या खरं तर कौतुकासाठी पुढे येईल. आमचा मित्र आहे आणि कॉमेडी आहे. पाहूया, इथे मात्र त्याच्यावरती जबाबदारी आहे. कॉमेडी, जबाबदारी, संघर्ष सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. जितू भोईर यावेळेला पुढचा चेंडू टॉपवरती हा चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक स्लिपला येतोय झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू समजत नाही आहे, चेंडू हातात मिळत नाही आहे. 2 धावेने धावफलक पुढे गेलाय. 43 धावा धावफलकावरती. गोलंदाजांना यश मिळत नाही आहे. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये यश मिळालं होतं जितू भोईरला, त्यानंतर जितू भोईरनं पुन्हा एकदा तीच तयारी दाखवली होती. लॉप केलाय चेंडू डीप पाईन लेकच्या अगदी हेमंत भोईर अँड रवींद्र पाटील A1 जोडी स्टँडकडे हा उत्तुंग भरारी घेणारा षटकार. चेंडू 22 धावा, ज्यामध्ये 3 षटकार. आवडती टीम आहे मंजिरी 11. काय जबरदस्त परफॉर्मन्स, सादरीकरण. जितू भोईर यावेळेला पुढचा चेंडू हरेश मडवीसाठी. बॅटची कडा आली, स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्यात यश आलंय, परंतु एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाहीये. 50 धावा कंप्लीट होत आहेत मंजिरी 11 संघाच्या. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना अजूनही शेवटचा चेंडू आहे. जितू भोईरकडे जबाबदारी होती, परंतु प्लस कामगिरी फलंदाजांची आणि हा खरं तर सामंजस्यपणा दाखवलाय संतोष भगतनं. डॉट बॉल सर. या ठिकाणी सुशांत सर, रमेश पाटील काँग्रेस साहेब पार्टी अध्यक्ष यांचं शुभागमन आहे आणि त्याचबरोबर मुख्य अतिथी कक्षातून सन्माननीय हेमंत नामदेव भोईर तथा रवींद्र कृष्णा पाटील, RK पाटील आणि HN भोईर
या कार्यक्रमातून प्रस्थान करताना दिसत आहेत. मी रमेश परशुराम पाटील यांना विनंती करतो की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. लेजंड खेळाडू आहे, दुर्गामातामधून सलामी खेळायचा आणि राजकीय पटलावरील काँग्रेसचे अध्यक्ष आहेत विनोद रघुनाथ कदम, उरण पूर्व विभाग युवा अध्यक्ष काँग्रेस साहेब पाटील यांचं आगमन आहे. त्यांना विनंती असेल, शॉल नको फक्त, तर त्यांना विनंती असेल की प्लीज तद्रीने हेमंत भोईर आणि रवींद्र पाटील यांना विनंती असेल की आपला सन्मान आपण निश्चित घेऊन जायचा आहे. थोड्या वेळातच काँग्रेस साहेब पार्टीचे अध्यक्ष रायगड जिल्ह्याचे तथा एक हजरजबाबी नेता, ठाऊक आहे का 2 वर्षापूर्वी महेंद्र शेठ घरत यांना तशा प्रकारची एक आपल्याला सूचना केली. चला, धावसंख्या 50, अजूनही 10 धाब्यांची आवश्यकता. 18 चेंडू 10 धावा. काही होऊ शकतं मित्रांनो, सांगू शकत नाही. हरेश मडवी ऑन स्ट्राईक वरती. 7 चेंडू 22 धावा. 8 चेंडू 23 धावा, ज्यामध्ये 3 षटकार, 3 एकेरी आणि 1 दुहेरी. संकेत पंडित स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा हा षटक निर्णायक फेकणं फार महत्त्वाचं आहे. हरेश मडवीसाठी हा पहिला चेंडू, यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. काय जबरदस्त चेंडू. खरं तर गोलंदाजाचा चेंडू फेकण्याचा जो मनसुबा असतो ना, गुडलेन स्पॉट, पुलर लेंथ, यॉर्कर लाईन, शॉर्टअप लाईन, एखादा बाउन्स, परंतु फलंदाजाची बॉडी लँग्वेज जशी बदलते आणि तसा चेंडू चालू रनअपमध्ये जो गोलंदाज बदलतो तो खरं तर क्रिकेटच्या कारकिर्दीत जास्त कार्य करत असतो. इथे बॉडीला आढळलाय चेंडू. विकेट किपर स्वतः लिजेंड भरत भुईर त्या ठिकाणी गॅदर करतोय आणि एका धावेवरती थांबवतोय. खरं तर रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. भरत भुईर, प्रदीप भुईर यांच्या नावाचा खेळाडू स्टँड उभारलाय. म्हणजे ही रिस्पेक्ट आहे मोठी जुईच्या सर्वच खेळाडूंची त्यांच्याप्रती, ही फार महत्त्वाची असते आणि ती टिकवून ठेवणं त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची असते. पुढील चेंडू, यावेळेला कार्पेटला घसपुडून चेंडू डीपला आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलतोय. इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न नाही आहे, त्याला माहिती आहे इथे बॅकअप थोडासा कमी आहे आणि एका धावेवरती थांबवून ठेवले. खरं तर हे चेंडू संकेतचे पहिल्या, खरं तर दुसऱ्या ओव्हर म्हणजे जेव्हा पहिला षटक फेकण्यासाठी आला तेव्हा पडायला हवं होतं, परंतु तशा प्रकारचं चित्र त्यावेळेला निर्माण केलं असतं तर कदाचित काहीतरी घडलं असतं. पण जर आणि तर या 2 शब्दांचा वापर नेमक्याच काही ठिकाणी करावा, अन्यथा या शब्दांचा थारा तुम्हाला मिळणार नाही आहे. हरेश मडवीसाठी हा पुढचा चेंडू, यावेळेला मागे सरकवण्याचा प्रयत्न होता परंतु खूपच बाहेर गेला. चेंडू पंचांनी दर्शवलंय हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. घुसून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने बऱ्याच खेळाडूंचा, नवख्या खेळाडूंचा पाहायला मिळतो आणि चारही अँगलमध्ये खेळणारा खेळाडू खरं तर ओपनर म्हणून सातत्याने पाहायला मिळतो. पुन्हा एकदा हा चेंडू थर्ड मॅन क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय, अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अडत नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. स्लो केलाय चेंडू, यावेळेला हा चेंडू समजत नाही आहे, थोडीशी चलाखी दाखवली आहे. जरी धावसंख्या 3 हवी असली तरी माझ्या वतीनं गोलंदाजी मला तितकीच सुंदर करायची आहे जितकी सुंदर मी नेहमी करतो, कारण अजूनही मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे ह्या चेंडूंना सराव म्हणून तुम्हाला त्या पद्धतीनं फेकावं लागेल. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी कडेला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेगवरून, इथे मात्र एकच धाव.
ओके ठीक आहे चला, गावातील काही मान्यवरांना आमंत्रित केलंय, त्यांना प्लीज मुख्य मंचावरती यायचं आहे. अतिथी कक्षात सध्या हर्षदजी भोईर, दीपकजी भोईर, काशीनाथजी पंडित, रमेशजी भोईर. आजचा कक्ष भोईर कंपनीत खरं तर भरलेला आहे. आणि तदनंतर मुख्य अतिथींमध्ये अनेकांची परत एकदा वर्णी लागेल. तर आजचा लीग मॅचचा खरं तर सुशांत सर शेवटचा दिवस. उद्या टॉप 4ला क्वालिफाय झालेल्या मॅचेस म्हणजे बक्षीस पात्र मॅचेस या निश्चित असणार आहेत. त्याही 5 षटकांच्या मॅचेस असणार आहेत. तयारी लग्नाची ग्रुपचे अध्यक्ष महेशजी केशरीनाथ पाटील, वेल साडू कमबॅक, किपिटअप हरेश मडवी यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात तयारी लग्नाची. अरे बापरे, काय काय ग्रुप आहेत रे. खरं तर या गावचं एक वैशिष्ट्य आहे सुशांत सर, तयारी लग्नाची एवढाच नाही, गुलाबजाम ग्रुप आहे ज्यामध्ये अगदी तुला डार्क सर्व अगदी या गावातील मुलं दिसतील. त्याही गुलाबजाम ग्रुपचे. आणि त्यांच्या पार्टीला इतर कुणी रसगुल्ला ग्रुपमधला कुणी जाऊ शकत नाही, अन्यथा त्याच्यावरती अटॅक. नक्कीच खूप खरं तर एकत्रित येणं फार महत्त्वाचं आहे. कामोरे टेनिस क्रिकेटचा स्लोगन आहे पंडित सर, एक बनेंगे नेक बनेंगे. आणि मोठीजुई गावची एकी आपल्याला पाहायला मिळते या सर्व माध्यमातून. ज्या वेळेला सर्व गाव एकत्र येतं ना, त्यावेळेला सामंजस्यपणा हा फार महत्त्वाचा असतो. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर भरत भोईर लेजंड, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल, परंतु दोघांच्या मध्ये ब्लॅक स्क्रीनला आढळते चेंडू, लॉंग स्टॉपला चौकार आणि विजय प्राप्त केला जातोय.